वयाची 75 वर्ष पार केलेल्या आजोबांनी दिली मुंबई चलोची हाक। बीड जिल्ह्यातील गावखेड्यातून आता मराठा बांधव एकवटलाय। मुंबईच्या दिशेने रवाना होण्यासाठी पूर्ण तयारी करत असतानाच आता बीडच्या लिंबा गणेश येथील वयाची 75 वर्ष पार केलेल्या आजोबांनी देखील चलो मुंबईची हाक दिली आहे। आमचं आयुष्य गेलं मात्र आरक्षण मिळालं नाही, आता आम्ही मुंबईला जाणार अशी प्रतिक्रिया आजोबांनी दिली आहे। त्यासोबतच मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत आरक्षण मिळावं म्हणून मागील 40 वर्षांचा संघर्ष अखेर फलदायी ठरत असून आत्तापर्यंत 58 लाख कुणबी नोंदी मिळाल्याने समाजाला मोठा फायदा झाला आहे। भविष्यात मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे कायमस्वरूपी आरक्षण मिळेल या ठाम विश्वासाने मराठा समाज एकदिलाने मुंबई आंदोलनात सहभागी होणार असल्याचं देखील मराठा बांधवांनी सांगितलंय। आमचं आयुष्य सगळं गेलं कामा धंद्यामध्ये, पण आमच्या लेकरा बाळाला नोकऱ्या काय मिळल्या नाही म्हणून आम्ही मुंबईला निघलो, आम्हाला आरक्षण मिळावं। गेल्या 40 वर्षापासून मराठा आरक्षणाचा प्रश्न सतावत आहे आणि गेल्या 2 वर्षापासून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं, कारण तब्बल 58 लाख लोकांच्या कुणबी नोंदी मिळालेल्या आहेत। आणि ग्रामीण भागातील किंवा शहरी भागातील जो मराठा समाज जो आहे त्यांना शैक्षणिक आणि नोकऱ्यामध्ये आरक्षण मिळाल्यानंतर जो लाभ होणार आहे, त्यांचं आर्थिक जीवनमान उंचावणार आहे, त्यासाठी जरांगे पाटलांनी जी हाक दिलेली आहे 29 ती मुंबईला चला, या हाकेला ओ देऊन सर्व मराठा समाज मुंबईला कूच करत आहे। आणि विशेष म्हणजे याचबरोबर सर्व 18 पगड जातीचा जो समाज जो आहे ग्रामीण भागातला, त्यांचा या मराठा आरक्षणाला दादांच्या आंदोलनाला पाठिंबा आहे। जय शिवराय, जय भीम। या बालचंद्र गणेशाच्या पावनभूमी लिंबा गणेश तालुका जिल्हा बीड येथे संघर्ष योद्धा क्रांतीसूर्य सरसेनापती मनोज जरांगे पाटलांनी मराठ्यांना सरसकट कुणबीमधून आरक्षण मिळावे हा रास्त मुद्दा घेऊन मुंबईच्या दिशेने उद्या कूच करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्या निर्णयाला लिंबा गणेशसह या पंचक्रोशीतील सर्व या ठिकाणी 18 पगड जाती जमातीचे सर्व मावळे वयोवृद्ध उपस्थित राहिले आहेत। त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आपल्याला सगळ्यांना जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणाहून मुंबईला निघायचं आहे आणि लिंबा गणेश पंचक्रोशीतील जो चळवळीचा तेजस्वी इतिहास आहे तो त्या ठिकाणी खरीचा वाटा नोंदवून आपल्याला सिद्ध करायचा आहे। हीच या ठिकाणी सर्व 18 पगड जाती जमातीतील सर्व शिवरायांच्या आणि बाबासाहेबांच्या मावळ्याला विनंती करतो। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, बीड।